शिल्लक राहिलं नाही. किंवा एखादी नवलाची गोष्ट असेल काय सांगाव बाप्पा, म्हणजे काय सांगाव, काय सांगायचा अर्थ असं की काही आपल्याला बोलायला राहिलं नाही. किती सांगावं म्हणलं तर माणसाला किती नाही सांगता येईल, काय म्हणलं इकडे याच्याजवळ शिल्लक शब्द नाही. नामदेव महाराज म्हणले काय सांगावं आता, काय सांगावं म्हणजे काय सांगा तसंही काहीतरी म्हणजे सांगणं शब्द वर्णनच करणं होत नाही, त्याचा आनंदच वेगळा आहे. किती आनंद आहे. पुन्हा आपण जाऊ दिंडीत, आपल्या दिंडीत जा माऊलीच्या, किती आनंद आहे. पायट 2 वाजता उठलेला माणूस बळ चालला, थकवा येत पाय दुखत, मुक्कामात दुपारा पोहोचले, दुपारा गेल्याच्या नंतर असं म्हणत नाही गड्या लय चाललो, कधीच म्हणत नाही, झोप येत नाही. आनंद जर सुरुवात केली महाराज, तिथून जर चालत गेलं माणूस तर माणसाला घराचं ध्यान येत नाही, काय नाही, फक्त भजन नाम कीर्तन करणार बघता. नाही तर हे जर गप्पा आणत असतील टवळ्या इकडल्या, नाही तर काहीच उपयोग नाही. महाराज हे पंढरपूरच्या वारीला सेना पाटील हे गेले पंढरपूरला वारी दिंडीत, हे घरून तिथून फोन लावायले आपली पराठी निघली का, उसात खत फेकलं का, पाणी पडला का, हे लावले फोन. आणि ती बाई बिचारी निंदायली शेतात तू पाहिली, ती म्हणायला लागली शेजारीला सप्तनी सांगायला लागली भय मला का फलटणला असते, आता फलटणचा मुक्काम संपला, आता उद्या बरडला जाणार, बरडचा मुक्काम संपला, परवा दिवशी नातेपोत्याला जाणार, नातेपोत्याचा मुक्काम संपला, महाशिरसला येणार. मालक भजन करत करत चाललाय. कोण म्हणायला लागली कुठे ती आरळमध्ये निंदाई कुठं असेल बळा. आता तिचं पुण्य जास्त होईल का, याचं पुण्य तिथून फोन लावायला शेजाऱ्याला लावते बाय बर का, जरा ध्यान ठेव, वानरा घेणारा सगळी पराठी घातली. आता तू आनंदच्या दिंडीत लोक एवढं अन्नदान वाटायला तिथं की कुंटलानं संपल, त्याची पराठी खायला नाही बिघडेल का, पण आता फायदा होईल बापू, घरी राहणार होता का आनंदी जाणार होता, ते तिथून ध्यान करायला जास्त. आणि शेतात राहून बिचारी ध्यान करायला कुठं रस्त्याचं. मालक आता आले असतील पंढरपुरात, आता चंद्रभागेमध्ये आंघोळ करतील, पुंडलिकाचं दर्शन घेतील, भिकाऱ्याला 1-2 रुपया देतील, नाही देणार नाही, पण बारीक घुसतील, मनातून घुसतील, पुढा लागणार नाही. कारण तिला माहिती आहे आपले मालक किती हुशार आहेत. तो आनंद आहे महाराज, त्या आनंदाची पारावर करता येत नाही. कारण एक अभंग दिला महाराज, आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे सांगता येत, वर्णन करता येत नाही. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळ्या, सुख देईल विसावा. कुठं पंढरपूरला वारीत गेला तो आनंद, तिच्या संगतीत चला, तेवढ्या संगतीत राहिलो तेवढा जो आनंद आहे तो घरी आल्यावर 12 महिन्यात मिळते का, या अनुभव ज्यानं ज्यानं माऊलीच्या वारीत अनुभव घेतला त्यानं घरी येऊन अनुभव घ्यावा, मिळते का नाही. म्हणून संत का संगतीत जा. आमचं महाराज काय म्हणाल, संगती करा. कोणाची करा, कोणाची करू नका, संगती करावी संत सज्जन.
काय नसावं म्हणतात? दुष्ट आणि दुर्जन, सावली पण असावं. हे तुम्हाला शास्त्राचं उदाहरण सांगते. महान शूरवीर असणारा, धर्मपरायण असणारा, सत्यवचन बोलणारा कर्ण, सगळे माहिती महाभारताचा इतिहास आहे. कर्ण सगळ्या सत्य बोलणारा, धर्मवीर, कर्मवीर आणि दानशूर. कर्णासारखा दानशूर इथं झालेला नाही. एवढा दानशूर महाराज, पराक्रमी होता. सगळ्या गोष्टी सगळ्या होत्या. अंगात कवच कुंडल होतं. कोणीही बाण मारला तरी लागत, बाणांचा मरण नव्हतं. असं कवच कुंडल दिलेलं होतं जन्मताच त्यात. असा पराक्रम. पण संगती कोणाची घडली? दुर्योधन. नाव पद्धती ठेवले शास्त्रात, दुर्जन आणि दुर्योधन. दुर्योधनाची संगती घडली. परिचय काय झालं महाराज? कवच कुंडले देवाने दिले, शिक्षा मागून, आणि रथात बाणानं मार खावा लागला, मरावा लागला. संगती फक्त दोष, नाही तिच्यात काही दोष नव्हता, पण संगतीचा दोष. चला दुसरं एक उदाहरण दिलं शास्त्रामध्ये. हिरा. हिरा हिरा माहिती? हिरा हिरा पृथ्वीचं मोल आहे. एक जर हिरा असला तर पृथ्वी विकत घेऊ शकते माणूस, एवढी किंमत त्या हिऱ्याची. हिरा जर त्या घिसलेच्या आयरणावर जर ठेवला तर त्याला जर घणावरून हाणला, एक तर घणात घुसल नाही, आरणात घुसल, पण फुटणार नाही, टपणार नाही. त्याचं नाव हिरा. एवढा ताकदवान हिरा. पण त्याची संगती झाली कोणा सगळं? संगती घडली, बुक्का झाला. आणि कुसंगतीत साधू किती अवघड आहे महाराज. जराशीच कुसंगती घडते कोणाची? सगळ्यात माहिती आहे इतिहासात, होती ऐकलेलं तुम्ही. छोट सरळ सांगतो. विश्वामित्रांनी किती तप केलं? 60,000 वर्ष तो तपश्चर्या केली विश्वामित्राने. महान विश्वामित्र मोठा माणूस होता, लहान माणूस होता. विश्वामित्र नाव घेण्यासाठी त्याला लय मोठी ताकद लागते, त्याचं नाव विश्वामित्र. त्याने विश्वामध्ये सगळ्या सृष्टीत एक सृष्टी तयार केली. त्यानं केली ना. एवढा ताकदवान माणूस, एवढा ताकदवान माणूस. पण काय झालं महाराज? जराची कुसंगती घडली. कोणाची? मेनकेची. मेनकेची कुसंगती घडली, कायमचा नासून गेला विश्वामित्र. चला तिच्या पुढे जाऊन चला. आपल्या जराशी संगती घडली संताची. रेड्याला भेटली संगती जराशी संताची. लय नाही भेटली, थोडूसा सहवास झाला, हात लागला तिच्या मस्तकात रेड्याला. आता रेडा तुम्हाला माहिती, रेडा म्हणजे किती हुशार असते तुम्हाला माहिती. प्राणी त्याला जर सोडलं तर 10-5 म्हशी बांधलेल्या असल्या, सगळ्या म्हशीत मुंडकं घालून, आणि जी मसर पिऊ देईल त्याची माय, त्याची माय तर ओळखू येत नाही. इतका निर्बुद्ध प्राणी रेडा. पण संतच्या संगतीत गेला महाराज. थोडीशी संगती झाली, एक क्षणाची संगती झाली. बरोबर आहे. आज त्या रेड्याच्या समाधीजवळ इना सर्व सकवराव आळेफाट्यावर. आळेफाट्यात समाधी आहे. आळे गाव आहे, आळे फाटा म्हणतात त्याला. आळे फाट्यावर समाधी आहे, तिचं पहारा कायमचा चालू आहे. कोणाची संगती घडली फक्त संतांची. चला त्याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला संगतीचा काय आहे तो महाराज महिमा. ज्ञानोबारायाच्या घोड्याच्या समोर ज्ञानोबा राहायला घोड्याची संगती घडली, तर घोड्याची समाधी आहे. तुम्हाला माहित आहे रायगडावर कुत्र्याची समाधी आहे शिवाजी महाराजांना. संगतीतच संगती पाहिजे. संगती घडली. थोडस लोखंड आहे आपल्या जवळ, पण परिसाची संगती घडली. किंमत लोखंडाची आहे का बापू? आज काय किंमत आहे त्याला? आज तर तिथलं महाग झालं तर विचारता का तुम्ही? थोडीशी त्या लोखंडाची संगती घडली. कोणा संग? परिसा संगत घडली. संगती सोनच तयार झालं. चला तिथलं नाही कळत, अलीकडे पुन्हा सांगतो.
थोडीशी संगती घडली कोणाला? पाण्याला. कोणाची? दुधाची. माहिती आहे सगळे, अनुभवाचा विषय, सगळ्याच्या अनुभवाचा विषय. ज्याच्या घरी दूध असत त्याला अनुभवच आहे, आणि ज्याने इतकं त्यांना त्याला अनुभव आहे. कारण संगती घडली, दुधात पाणी टाकलं, पुन्हा किती हुशार माणूस आला, पाणी वेगळं करता येते का राजू महाराज? नाही करता. काऊन नसर करता येतं दत्तराव महाराज? दोन्ही एकरूप बोलतात. आपण सारिके करतात काळ नाही काळ वेळ तया लागी. ते सांगायचं की सगळं संतांची संगती झाली की त्याच्या इतकं त्या रूपाला आणून सोडतात महाराज. संत काय करतात? त्याच्या स्वरूपाला आणून सोडतात. दुधात पाणी 1 लिटर दूध आहे, 1 लिटर पाणी टाकलं तर पाण्याची किंमत 10 रुपये लिटर आणि दुधाची किंमत 60 रुपये लिटर. मग पाण्याची किंमत वेगळी, दुधाची किंमत वेगळी का पप्पू महाराज? नाही. पाणी त्याला भाव केलं जाते कोण्या? दुधाच्या. दूध म्हणी पाण्याला बाबा, पाणीमध्ये दुधाला उपकार केले तुझ्या मनावर. मला 0 बजेट होतं मग काम, मला कशाला वापरतात काही सांगता येईल? पण या संगतीत आल्यावर काय मला किंमत आली बापा 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 बापा. दिलासा सिर पियाला एवढा मामा मोठा वाला दिया, किंमत केली, एवढं भाव आणला मला. पण आपला दोस्त पक्का राहते बरं का, थोडायचा. पण म्हणलं दूध म्हणलं, पाणी म्हणलं बाबा तुझा दोस्ताला तुझे किती उपकार आहेत. नाही लय मोठा उपकार, तुझ्या भावात बरं तुझी किंमत दिली, तिला सारखं मदत केलं, लय फायदा झाला. पण दूध म्हणलं आपल्याला एक दोस्ताला पडू नको बरं. नाही तोडणार म्हणा, नाही राहू दे. बहादर माणसं आहेत, 12 दुधाचं पाणी गेलेलं घरी नेल्याच्या नंतर त्यानं टाकलं चुलीवर, टाकलं तपवायला चालू केल्याच्या नंतर महाराजचा ढन लागला की अगोदर काय झालं, दुधात चटके लागायला. ते पाण्याला म्हणे अरे बाबा चटके लागायला, म्हणून टेन्शन घेऊ नको, जा मी जेवतो. काय म्हणलं पाणी? दूध म्हणलं अरे चटके लागायला दोस्त, मला टेन्शन घेऊ नको म्हणला, जा मी जेवतो. बस दूध उतू गेले की जाळ हिजून गेला. बाया म्हणल्या काय सांगू, जरा दमान जाळला. दूध कधी जळते बाबा? एक शास्त्र करा, मन दिले विचारते नाही. दूध जलता है पानी जलने के, पण भगवान मिलता है अहंकार जाने के बाद. संगती घडल्या गेली पाहिजे महाराज. शास्त्रात पुन्हा एक उदाहरण दिलेलं संगतीचं. आता काही ठिकाणी काय तुकाराम महाराज म्हणले, संगती पंगती देवासह घडे. ज्या गोष्टी तिन्ही लागू होतात एखाद्या माणसाला, तिच्या संगतीत राहायला काही अडचण नाही. त्याची संगती जमली पाहिजे, त्याची पंगती जमली पाहिजे. काय माणसाची संगत जमती पप्पू महाराज, पण पंगत जमत नाही ना. काय महाराजाची पंगत जमती, पण संगत जमत नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात तिन्ही गोष्टी घडल्या पाहिजे, संगती पंगती देवासह घडण्यासाठी तिन्ही गोष्टी एकाच माणसाकडे मिळतात. कोणत्याला? संतांचे संगती मनोमन. संतांचे संगती मनो मार्गदर्शी, आकळावा श्रीपती निपंते. ही संगती महाराज संतांची. पण संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर कळते महाराज काही संगतीत चूक आहे. चुकीच्या संगतीत गेले की वाईटच होते महाराज. मी तिकडे काही जाणार नाही. संगती चांगल्याची करावी ठिकाणी.
संगती चांगल्याची केली की चांगलं होतं हे कोणाला कळलं. म्हणून तुकाराम नामदेव महाराज सांगायला की न्यायाची संगती केली तर साध्या सुद्धा माणसाची केली नाही. त्या संगतीत जो आनंद मिळाला ते सांगता येत नाही. काय सांगू आता वर्णन करता येत नाही. म्हणून नामदेव महाराज सांगले संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. मग आपण पारख नाही कारण त्याच्यासारखं स्वतःसारखं करतात ते परखपणा ठेवत नाही. आपणा सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. ते आपल्यासारखं करतात. कधी करतात त्याच्या संगतीत गेले म्हणून तिथं आपलं परख ठेवत नाही. महाराज आपलं परख ठेवत नाही. एवढा मोठा आनंद कशामुळे संगतीत केला किती संगती करावं लागत म्हणजे क्षण मात्र एक क्षण जर संगती झाली महाराज तर माणसाला तिच्या एवढे पदवीला म्हणून घेऊन पोहोचतात. एक उदाहरण सांगतो पुढे चालतो. नारद महर्षी नीना घेतला. नीना वाजवत चालले भजन करत करत चालले. मनात वाल्या भेटला. वाल्या त्याचा धंदा होता. जे माणूस भेटल त्याला मारायचं ठोकायचं आणि त्याचा पैसा अर्धा जे काही अडका असेल ते जमा करायचा आणि घरी नेऊन एका वळात ठोक करायचं. आता नारद महर्षी त्या रस्त्याने आले. वाल्या त्या रस्त्यावर उभा होता कुऱ्हाड घेऊन. आता कुऱ्हाड घेऊन उभा राहायचा. नारद महर्षीच्या हातात हिना होता. नारायण नारायण भजन करत चालले. वाल्यान पाहिलं ते म्हणा रोजचे माणसं आहेत. मला पाहिल्यावर काही घेऊन पळतात काही सातरतात काही जागीत बसतात पण हे काही घाबरत नाही. वाल्याच्या लक्षात आलं काहीतरी चमत्कारी माणूस आहे. नारद महर्षी वाल्याजवळ आले. वाल्याला सांगितलं वाल्या काय काय करतो म्हणला काय नाही जे रस्त्याने येतील त्याला मारायचं त्याच्याजवळचं धन घ्यायचं आणि आपल्या कुटुंबाचं उदरपोषण करायचं. नारद महर्षी म्हणले वाल्या किती दिवस झाले रे मला 7 रत्न भरले. मी पाहिले नाही बघ लोक सांगतात हो नाही म्हणतात तुम्ही पाहिले 7 रत्न भरलेत म्हणला. मारू मारू एक खडा टाकायला असं म्हणा. बारीक एक ब्राह्मण मारला की एक खडा टाकायचं. तर 7 रत्न भरवात एवढे ब्राह्मण मारले म्हणला. मला लय पाप झालं. मला पाप कशाला म्हणतात बरं माहीत नाही. मला फक्त एवढंच कळतंय काही करून माझ्या कुटुंबाचं उदरपोषण करायचं. कोणाचा धुरा फोडणं हो कोणाचं गवत कापून आणणं हो कोणाचे कंस आणणं हो काही घेणं देणं नाही आपल्याला. पण आपलं कुटुंब जगलं पाहिजे एवढं मला माहिती. ते म्हणला वाल्या हे पाप केलं भरतील का तुम्हाला. मला कोण भरल मला तुला भरण लागल. मला कमाल आहे खायला सगळे भरणार मी एकटा नाही भरणार म्हणला. मग सगळे भरतील घरचे. नारद महर्षीने सांगितलं बाबा खाऊ लागतात सगळे. ध्यानात असू तेव्हा खाऊ लागतात सगळे पण कर्ज झालं वासुली आला तर तोंड द्यावं लागते मालकाला. घरातलं एकही माणूस उत्तर देत नाही. आणि जर लय जर याचा चेहरा पडला तर घरचे माणूस होतात आम्ही का म्हणतो तू काढ म्हणून पंचायत आहे महाराष्ट्राची लय मोठा अवघड आहे. खाऊ लागतात सगळे पण खेड्याने पूर्ण आहे. वाल्या सांगितलं खाऊ लागतं म्हणलं हो कमाल आहे. ते म्हणला नारद म्हणला कोणी फेडणार नाही तुझे एकटा भरावं लागेल म्हणला. एकटा कसा भरील सगळे भरतील म्हणला जा विचारून ये. वाल्या म्हणला बरं आहे तुमचं राम महाराजाचं किल्ला रावलेला आहे 2-3 माळा दिसायला 3 दिसायला लबाडक्या चांगल्या करतो म्हणतात. मला घराकडे पाठवून तुम्ही पळून जा. चांगला सुटकायचा अंदाज आहे. हे मला सुटकायचा अंदाज नाही. मग तुला भरोसा नसेल तर या झाडाला बांधून टाक. नारद महर्षी झाडाला बांधून घेतलं. वाल्या घरी गेला आणि घरी गेल्या पत्नीला विचारलं ए बाबा इकडे ये. काय मी जे एवढे माणसं मारून जे पाप करून जे कमवून आणायला तुम्हाला खाऊ घालायला लागलो. तू माझी बायको आहे पत्नी आहेस माझी. मग अर्धी वाट्याचे हिस्से करेन तू आहेस म्हणजे हो. मग अर्ध बाप तुला घेऊन लागल. ती म्हणजे काय म्हणले मया बापानं ज्या दिवशी अक्षता टाकल्या आणि लग्न तुमच्या संग वाट लावून दिलं त्या दिवशी तुझून जग बनायची जबाबदारी कोणाची आहे मालकाची. आणि मग तुम्ही मालक आहेत म्हणे हो मग मी कसा तुमचं वाटी करीन हो. तुम्ही काय करून आलेले मला काय घेणं ते नाही. मला एवढं माहिती आहे म्हणे तुम्ही केलेलं पाप मला भरायचं काम नाही पण तुम्ही केलेलं पुण्य मला अर्धा आपोआप मिळेल.
एवढं मला पक्क माहिती नाही. ते कसं काय कळालं? सोपं काम आहे म्हणजे. म्हणजे काय सगळं करायचं, सगळ्यांना माहिती आहे, सगळे तर झालेलं आहे. सत्यनारायण झाला काय सगळे झालेलं आहे. सगळं सामुग्री आपण जमा करायची. आंब्याचे झाडे आणायचे, केळीचे खांब आणायचे, बेल आणायचे, फुल आणायचे, पान आणायचं, खारका खोबरं काय काय असेल ते सगळं आणायचं, पाणी आणायचं, सगळं आणायचं. आणि आपण सगळं बसल्याच्या नंतर मग ते बाबा सांगणार मालकीनबाई या इकडं आले. बसले, अंध काहीच नाही, नटून नटून नवे कपडे घालून बसल्याच्या नंतर लगेच आता बाईचा स्वभाव कुकर टाकलं, पाणी घालू लागले. हात करा तुम्ही, हात लावायचाच ते कुकर, तांदळाला हात लावायचा नाही, कुकर हात लावायचं नाही, पाण्याला हात लावायचं नाही. कमाल आहे. सत्यनारायण तुला नाही लावायचं काम नाही, लावणार माझ्या म्हणजे मी फक्त कनेक्शन. अर्ध आपोआप पुण्य काय म्हणजे गड्याने केलेलं पुण्य अर्ध बायकोर घरी मिळते, बाईन केलेलं पुण्य नवऱ्याला मिळत. तुम्ही म्हणता कोणतं शास्त्र, कोणत्या शास्त्रात जाऊन पाहा, बाईनं केलेलं पुण्य नवऱ्याला मिळत नाही. नवऱ्याने केलेलं पुण्य बाईला अर्धा आपोआप मिळतंय, बाईने केलेलं पाप नवऱ्याला अर्धा आपोआप भोगावं लागतंय. सोडायचं कामच नाही. हो, नवऱ्याने केलेलं पुण्य मिळतं, नवऱ्याने केलेलं पाप बाईला लागत. नवऱ्याचं पाप त्या नवऱ्यालाच भोगावं लागतं. तिनं असं सांगितलं रे, दंडगार झालं. पोरीला विचारलं बाई तू म्हणे मला काय बाबा तुमचं लग्न होतं तुमच्या घरी आहे, उद्या मी जाणार आहे, मला काय करायचं तुम्ही कुठून आणता काय करता मला काही घेणं नाही. पोराला विचारलं बाबा तू अरे म्हणला बाबा तुम्ही कोणाचे मुंडके मोडून पैसे कमावले का, कोणाचे व्याजाने पैसे बुडवलेत का, हाडलेत का, काय केले मग काय केले, तुम्ही जी घेऊन ठेवलेली जमीन आहे ना, मी फक्त तुमची मनाची वाट पाहा. एकदा मेला तुम्ही ती बोर्ड लावून विकणार. रोडच जमीन गुंठ्याने 10 लाख रुपये गुंठा चालू आहे, विकणार. तुम्ही कशी कमावली मला हिस्सा, मला हे त्याला पापाचा समजत नाही ना. थंडगारच झालं मला, अंगावर काठी उभे पळत गेलं ना, आपल्याच्या पाया पडलं. मस्त काही रे पायावरी या वार कराय संताच्या. मग महाराज पाया पडलं ना, आता सांगितलं आता मग उद्धार करा, मला काय करू नको, इथं फक्त राम राम म्हण. आणि राम 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 म्हणत गेलं. मरा मरा आलं तर मग राम राम आलं नाही, मरा मरा आलं पण देवाला वाटलं राम रामच म्हणाले. राम जन्माच्या अगोदर रामायण तयार करण्याची ताकद आपणा सारखे करते.